ते राहिला तो गुलाबी राहिला बघ. हा तो पांढरा पांढरा ये. हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी राज तुमचं सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर फ्रेंड्स, आज आहे 10 ऑक्टोबर आणि फ्रेंड्स, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण मालेगावला गेलेलो होतो खरेदीसाठी. तर आता ती खरेदी आपली झालेली आहे. आपले कपडे वगैरे पण येऊन लागले. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं होतं की घराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं, कलर चालू होता. तर आता ते पण काम जवळपास कम्प्लीट होत आलेलं आहे घराचं. कारण आता दिवस कमी राहिले. लग्न म्हणजे आपले 26 ऑक्टोबर, फक्त 15 दिवसाचा टाइम. कारण 25ला आपला मांडव चालू होऊन जाईल, 24ला मेहंदी, हळद सगळं राहील. तर दिवस कमी राहिलेत आणि जबाबदाऱ्या आता म्हणजे काम एक 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 सगळं संपत आलेलं आहे आणि नवीन जबाबदाऱ्यांसाठी आता आपल्याला तयार व्हायचंय. जसं आजचंच उदाहरण बघा ना, आता 10 ऑक्टोबर आहे, उद्या अपेक्षाचा बर्थडे आहे 11 ऑक्टोबरला. पण आजचा प्लॅन खरं तर असा होता, विकी, चानी वगैरे ते सगळे आज घरी येणार होते. त्याच्यानंतर मग आम्ही इथे सगळं म्हणजे बर्थडेचं नियोजन वगैरे करून आज रात्री किंवा उद्या असं काहीतरी बर्थडेचं नियोजन करणं, म्हणजे सेलिब्रेशन कसं करायचं त्याचं नियोजन करणार होतो. पण आता मला काल अचानक फोन आला आणि मला आता नाशिकला जावं लागतं ऑफिसच्या कामासाठी. म्हणजे अभी तो सुरुवात आहे. आता आपल्याला हे सगळं बॅलन्स करत चालावंच लागेल. आतापर्यंत फक्त ऐकायचो वर्क लाईफ बॅलन्स आहे, नॉल अँड ऑल. पण आता ते थोडं थोडं जाणवायला लागलंय, सुरुवात व्हायला लागली. तर आता निघालेलो आहे नाशिकला. आता लवकरात लवकर तिकडचे कामं संपवण्याचा प्रयत्न करतो. मग चानी आणि विकी त्यांना पण विचारतो येत आहे का, केव्हा येत आहे. म्हणजे त्यांना मी ऍक्च्युली थांबवून घेतलं होतं. त्यांना म्हटलं की तिकडनं तुम्ही येण्यापेक्षा मी इकडनं गाडी घेऊन येतो, मग आपण सोबतच येऊ. मग आता ते एक नियोजन करायचं आहे. मग उद्याचं कसं करता येईल त्याचं नियोजन आपल्याला आज करायचं आहे. तर फ्रेंड्स, आता पोहोचलो आहे नाशिकला आणि आता सगळ्यात पहिले चानीला कॉल केला आहे. कारण ते इथं जवळच राहतात. मग पहिले ती काय म्हणते ते ऐकून घेऊ आणि मग पुढे आपल्या कामाकडे जाऊ. विकीला पण एक कॉल करायचा आहे. विकीचं पण बॅग वगैरे काहीतरी आपल्याला आपल्या गाडीत न्यायची आहे. हॅलो मॅडम, उठल्या का? काय उठते आता, 8:30 वाजून गेले. मग आवरा लवकर. मी आहे, मी पोचून गेलो इथं. मी आता तुमच्या बळी मंदिर स्पॉटला आहे. नाही काही नाही, आरामात आहे. उशिरात जायचंय आपल्याला. मी विकीकडे जाऊन येतो. हॅलो, हो मी विकीकडे जाऊन येतो. हॅलो, अरे कुठे? एअरपोर्टला. बर, किती वेळ लागेल वापस यायला? बरं, मग मला साहेबांनी बोलवलंय. मी पहिले साहेबांकडे जाऊन येतो. चालेल चालेल चालेल. आता मी एक्झॅक्ट स्तंभाच्या जवळ आहे. चालेल, चालेल. रूमवर गेला का? आता पण ठेवलेली नाही, एक काम करतो, मग परत लेट होऊन जाईल. त्यांनी मला टाइम दिलेला आहे. मग पहिले त्यांची साहेब घेऊन घेतो. चालेल, ठेव. तर फ्रेंड्स, विकी आता आहे एअरपोर्टला आणि विकीची भेट आपली काही लगेच होऊ शकत नाही. तर मग आता आपण पहिले आपलं काम करून घेऊ. बरोबर आहे ना? म्हणजे मग नंतर फक्त त्याची बॅग कलेक्ट करायची आणि निघायचं चानीला घेऊन. तर फ्रेंड्स, आता पोहोचलो आहे जिल्हा परिषद नाशिक. इथे आपलं थोडंसं काम आहे टेंडरच्या रिलेटेड. तेवढं आपण कंप्लीट करू आणि मग मी तुम्हाला परत भेटतो. तर फ्रेंड्स, आता वाजले आहेत 2:45 आणि आपलं नाशिकचं काम पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत चानीकडे. आता चानीला फोन करू. विकी घरी पोहोचून गेलेला आहे. आपल्याला पण 5-6 वाजेपर्यंत आपण पण पोहोचून जाऊ. तर फ्रेंड्स, आता वाजले आहेत 2:45 आणि आता
आपलं नाशिकचं काम कम्प्लीट झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत चानीकडे. आपण पण जरी समजा 3 वाजता निघालो तर 5-5:30 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ. सगळ्यात पहिले चानीला कॉल करून घेऊ. चानी, मी कॉलेज रोडवरून निघू का मग आता तिकडे येतो डायरेक्ट. हा ये, माझं झालं. मी कधीची तयारी करून बसले. बर, आता कुठं होतो? मी आता एक्झॅक्ट कॉलेज रोडला मेट्रोच्या तिथं. बरं ठीक आहे, ये ना. माझं झालं, मी आवरून बसले कधीचे. बरं बरं बरं. खाली येशील का वर यावं लागेल? ये की वर, मग मी आते. बरं आलो. चल, आत्याबाई कधी येणार आहे? उद्या. बरं आलो. चल. हा ये. तर फ्रेंड्स, आता पोहोचलो आहे चानीच्या सोसायटीमध्ये. ते पाती वरती आलो. तर फ्रेंड्स, आता आलो होतो आत्याकडे. या आपल्या आत्याबाई, ही चानी आणि ही आपल्या विकीची बॅग. ही माल घ्यायची ना? ही चानीची बॅग. तुम्ही केव्हा येणार आहे? आम्ही शनिवारी. मग तर फ्रेंड्स, आता बॅग तर ठेवलंय, पर्स हातात घेणार आहे. आत्याबाई बाय. हा सगळा पसारा आपल्याला मागे ठेवावा लागेल. चानी थांब, हे घे मागे. नीट ठेव. हा, काय हिला सीमानगरला आधीच हा कॉन्फिडन्स गेला सोडून मग तिकडे घेऊन जा. का बरं? आमच्याकडे चहा पाणी होणार नाही असं? तसं नाही, ती मग? तुझी बहीण रडत होती ना, मग तिला भेटून आण 5 मिनिटं. ते आम्ही पाहू आता. तुम्ही बाय. राजदादाच्या मागे लागू नको, तू बसवर ये, तू बसवर ये. ती फोन झाली तिच्या. येऊ का? हा. मेहंदी लावणे बर का? मेहंदी लावणे. ओके. पप्पांना फोन कर. त्यांचे 3 फोन येऊन गेले. आता नाही, केव्हा किती वाजले? आता वाजले 4:30. तर मित्रांनो, आता वाजले 4:30 आणि आपण निघालोय सटाण्याला जायला. 90 किलोमीटरचा रस्ता आहे. आपण 1.5 तासात कव्हर करू. आणि ही आहे चानी त्यांची सोसायटी. तर फ्रेंड्स, पोहोचलो घरी. गाडीतनं सामान काढलंय. चानी पण, अरे बापरे, चानी पण मध्ये चालली. विकी आहे, पप्पा बसलेत. तर मित्रांनो, आता झालो आहे फ्रेश. आणि येताना विकीने आणि चानीने, मी काही नाही केलं. जास्त नको बॉम्ब मध्ये हवा भरून. अरे तो पॅक होता. तर फ्रेंड्स, येताना विकीने आणि चानीने एकदम मस्त अरेंजमेंट केली होती. त्यांनी बर्थडे साठी जा घेऊन ये. त्यांनी बर्थडे साठी फुगे आणि डेकोरेशनचं सामान पण आणलेलं आहे. तर आता आम्ही तेच बनवायचं काम चालू आहे. इकडे काही फुगे बनवून पडले. तुझं दाखव ना. ओके, मी आणि माझी पण तयारी जोरात झाली. म्हणजे मी भारीच दिसतोय. इथं जाधव मॅडम पण तयारी करून आलेले आहे. तर आता फायनल एक फुगा आपला बाकी आहे फुगवायचा. तू मुद्दाम फोडला तू. मोठा बास. फुटला तर फुटला. फुगव. त्याला इकडनं पहिले स्ट्रेच करून घे थोडं. त्याची हवा निघून जाते. तर फ्रेंड्स, आता जवळपास सगळे आमचे बऱ्यापैकी फुगे वगैरे झाले. हे ते हॅपी बर्थडे दाखव ना. हॅपी बर्थडेचं नाव पण तयार झालंय. पकड रे. मी काय म्हणतो, ते हॅपी बर्थडे असंच ठेवते का हॅपी वरण बर्थडे खाली करते? पाहू ना तिथं जाऊन. हा पंचर दोन लाल फुगे आणले होते आणि एक चानीने फोडून टाकला.
फुटला आणि दुसरा पंचर निघाला. इतना लायो ना, इतना लायो. थांबा ना, आपल्याकडे इथं केकचं त्याचं नाव काय होतं? फ्रेंड झाला का? हं. नाही. birthday ला नवाब. payment केलं तुझं. आपण फ्रेंड्स मधून नाही आणला हा केक. 10:30 वाजलेले, आता फक्त ते दुकान चालू पाहिजे. तुम्ही ते भारी आणला होता एकदा केक. तुझं B12 कमी झालं. या ठिकाणी डायटिशियन आपल्या पांढरं झालं म्हणजे B12 कमी झालं. बर. आलम भाई नमस्ते. हाँ राज बात कर रहा. हेलो, कहाँ पे हो? पाणी पाहिजे. अभी शॉप बंद किया. हाँ बलून चाहिए थे. बलून. हाँ आऊ क्या? आओ ना. हाँ जाऊ. नाही आता जा. मला माहिती का, तिथं गाडीचं माप घ्या. हॅपी किती येतं, बर्थडे कुठे येतं, पूर्ण बसलं त्या हिशोबाने तर कटिंग कर. लाव. नाही बसणार. ज्यांनी पूर्ण नाही बसणार ते एक काम करा ना, तिथं जाऊन पहिले एक बाजू बांधा. हा मग हॅपी कुठपर्यंत येतं ते, मग ते बांधा, मग खालचं बर्थडे बांधा. तोपर्यंत मी इकडचे हे सगळे फुगे फुगवले ना, हे उरलेले पण फुगवतो. ओके. तर आता आपलं डेकोरेशनचं काम सगळं कम्प्लीट झालेलं आहे. तर आता मी, शानी, मम्मी आणि विकी आता आपण जाणार आहे. पण प्लॅन माझा असा आहे की आपण सगळ्यात पहिले काय करायचं माहिती का, इथून जायचं, सगळ्यांनी उतरायचं. तुला आधी उतरू. नाही मला नाही, आपण सगळ्यांनी उतरायचं, तिला खाली बोलवायचं, विश करून द्यायचं, बस. चल. हा मग नंतर तिला परत गाडीकडे घेऊन ये आणि मग ती डिक्की उघडायची. तिला सांगायचं उघड. हा ओके. नाहीतर तिला सांगू डिकीत काहीतरी ठेवलं, आईस्क्रीम ठेवलं, घेऊन ये आणि तिला पाठवायचं. नाही हा आपणच तिलाच उघडायला आहे. डन. डन. केक घ्या आता, केक घ्या. जा केक घ्या. कैसा आदमी. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग केलंय सरप्राईजचं. मामा नाही येत. तर आता विकी पुढे, विकी गाडी चालवणार आहे, चानीने सगळं मटेरियल घेतलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही बर्थडेचं सरप्राईज केलंय. तर फ्रेंड्स, मम्मी चल लवकर. आणि हा सगळा आमचा प्लॅन होता. फक्त बरोबर, last असा जो सगळा प्लॅन आम्ही last चे केला balloons याने तो आणले, आता बाकी सगळा प्लॅन आमचा होता. फक्त लास्टचे बोलून राजदादाने आणले आणि तो तिला असं सांगणार आहे की सगळं प्लॅनिंग त्याचं आहे. आणि हा खूप चिटिंग करतोय. हे माझं आणि विकी दादाचं प्लॅनिंग आहे. तुमचं प्लॅनिंग आहे. ओके. वाजले रात्रीचे 11:15 आणि मी, मम्मी, चानी, विकी आता आपण सगळे गाडी इकडे रेडी केली आहे. सगळं मटेरियल त्याच्यात ठेवलं गेलंय. चला आता पटकन बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता वाजले 11:15. आपल्याला जायचंय 25 किलोमीटर. आपल्याला अर्धा तास लागेल. आपण 11:45ला पोहोचून पण जाऊ तिथे. मेल्ट नाही होणार ना? नाही होणार. सनरूफ गेलो. आणि विंडो पण क्लोज कर. फोड. अरे हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वैष्णा. हॅपी बर्थडे टू यू. मे bless you. May God bless you. happy birthday to you. तर मित्रांनो, आजची 11 तारीख आणि आपला आजचा बर्थडे या ठिकाणी संपन्न झाला. हो मॅडम, हॅपी बर्थडे. पार्टीचं नियोजन उद्या 12 तारखेला सटाण्याला. हा कोणतं? संस्कृती नाही संस्कृती नाही, बाक्षी रोडला मार्तंड मल्हार मंगल कार्यालयात पार्टीचं मोठं नियोजन आहे. ते पण तुम्हाला दाखवतोच मित्रांनो. 10 बोकड नाही ग, 20-25 असतील. हा. ते राहिला तो गुलाबी राहिला बघ. हा तो पांढरा ये तो एक राहिला. तोही राहिला आता. उद्या पार्टीला समोसे घेऊन आले. मी काय म्हणतो, आम्हाला काही चॉकलेट गोळ्या खाऊ घातल्या असत्या बरं वाटलं असतं बा. उद्या कॅडबरी आणली ना.
वय घेऊन ये. नको आता गोड खाल्ले. माल घेऊन ये. नहीं उद्या हम पोच गए हैं. तर फ्रेंड्स आत्ता टाइम झाला 1:23 आणि आम्ही घरी पोहोचलोय. तर आजचा आपला व्लॉग या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत, गुड नाईट. गुड नाईट, बाय.